तुमचा जास्त डिस्टर्ब नाही करणार. एक बघा, मी तुम्हाला बोलायच्या पहिले तुम्हाला सांगतो की तांबेच्या इश्यूमध्ये आमचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलत आहेत. तांबेचा इश्यू माझ्याजवळ दुसरा काही इश्यू असेल तर तुम्ही बोला. हां, बोला. कसब्यातल्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय, नाव चर्चेत आहे किंवा काय शक्यता आहे? हे बघा, जवळपास 7 उमेदवारांनी म्हणजे प्रमुख उमेदवार जे होते त्यांची नावं आम्ही हायकमांडला पाठवलेली आहे आणि उद्यापर्यंत ते नाव हायकमांडच्या याच्याने मंजूर होईल. जे होईल ते उद्या आपल्याला नाव जाहीर करण्यात येईल. महाविकास आघाडी म्हणून नाव असेल का काँग्रेस म्हणून नाव? महाविकास आघाडी. कारण पुण्यामध्ये सकाळपासून बॅनर लागतात, काही ठिकाणी फटाके पण फुटलेत म्हणे की रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काय त्यातलं? एक बघा, अजून कुठलीही काँग्रेस पक्षाकडून अजूनही कुठली तिकीट डिक्लेअर झालेली नाही. आम्ही जमले उद्या रात्रीपर्यंत तिकीटचं आम्ही डिक्लेरेशन करू. आमचं जेवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू आमचे इथले जे प्रभारी आहेत आत्ता आमच्या निवडणुकीचे, संग्रामदादा थोपटे यांनी सगळ्या उमेदवारांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्या पद्धतीचा एक सर्वे पण पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि ती सगळ्या रिपोर्ट आम्ही हायकमांडला पाठवलेलं आहे. ती रिपोर्ट त्या आधारावर हायकमांड निर्णय घेईल आणि उद्या रात्रीपर्यंत तिकीट. कसब्यामध्ये ब्राह्मण समाजाची मतं जी आहेत ती प्रामुख्याने जास्त आहेत. एक नाराजीचा सूरही असा उमटतोय की कसब्यामध्ये ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. खुद्द मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे. एकूणच या सगळ्याकडे कसं पाहता? आणि टिळकांच्या घरात ही उमेदवारी गेलेली नाही. मला BJPचं जे काही आपण नियत बघतोय त्याला नियत हा शब्द योग्य ठरेल. एक शूड पद्धतीनं वागण्याचं की एखाद्याची गरज संपली की त्याला फेकून द्या अशा पद्धतीचं वागण्याचं. कारण की मला आठवतं विधिमंडळामध्ये मुक्ताताईंची जेव्हा तब्येत खराब होती आणि या विरोधी पक्षाला जेव्हा जेव्हा आमदारांची गरज मग अविश्वास ठराव असेल या विविध याच्यावर जेव्हा लागतं तर ती बिचारी आजारी खाटेवर तिला याच्यावर आणायचं आणि ती त्या याच्यामध्ये भाजपच्या बाजूने मतदान करायला यायची. त्याच्याबरोबर त्यांचे पती ते पण यायचे आणि एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलणं आणि ज्या पद्धतीने हे केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थानं बरोबर नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही पण एक BJPची जी प्रवृत्ती आहे की गरज संपली की त्याला फेकून द्या, ही जी प्रवृत्ती आहे ही त्याच्यातून स्पष्ट होतं. तांबेच्या विषयावरती आपण का बोलायला कारण आमच्या प्रवक्ते ऐका माझं ऐकत आमचे प्रवक्ते सगळे त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आखरी कोणाबद्दल काय बोलावं हे पण काही नियम असतात ना, त्याच्यामुळे आता ते आमचा प्रवक्ता त्यांना उत्तर देईल. किती गांभीर्यानं घेतलंय हो, ऐका की मी तुम्हाला सांगतो, मी सगळंच ऐकतो सगळ्यांचं. कारण की मी राज्यात काँग्रेसचा प्रमुख आहो, विरोधकांचं ऐकावं लागतं, स्वतःच्याही लोकांचं ऐकावं लागतं, सगळ्यांचंच ऐकावं लागतं. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचंच ऐकतो आणि त्याचं योग्य उत्तर द्यावं लागतं आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे कोणी काही ओरडलं काही बोललं तर त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. असं काही माध्यमांना काही गोदी मीडियाला काही कोणी सांगून ठेवलेलं असेल तर मला माहिती नाही, पण आमचे प्रवक्ते त्याच्यावर आता प्रेस चालू असेल मुंबईला. विखे पाटील असं मी एक बघा ना, मला विखेमच्याबद्दल मी काही दिवसानंतर बोलणार आहे, एकदम पद्धतशीर बोलणार आहे. ते आता आमच्या मित्राच्या मागं लागलेत. माझा मित्र कोण आहे मला सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे? देवेंद्र फडणवीस. सध्या आता त्यांची जागा हे घ्यायला पाहतात, त्याच्यामुळे मी आता विखेंबद्दल बोलत नाही, मी नंतर बोलेल. तुम्ही तांबेंवर बोलणं म्हणजे सत्यजित तांबेंच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं म्हणायचं? मी सांगतो ना, आमचा प्रवक्ता त्याच्यावर सगळे उत्तर देत आहे ना तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या लेवलवर बोलायचं असेल त्याच लेवलवर आम्ही बोलू. काय म्हणाले सर की आमची मतं होती आणि आमच्याच मतावर तांबे निवडून आले, ते आता ते अपक्ष जरी राहणार असतील तरी मतं मात्र आमचीच होती, काँग्रेसची नव्हती. मी काय बोलतो म्हणून मी काहीच बोलायला नको ना. मला जे काही याला कोणता ड्रामा म्हणू आपण, हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वपक्षीय हाय व्होल्टेज ड्रामा जो झालेला आहे नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे. त्याबद्दल मी खूप सारं आता इथं बोलावं असं नाही. आज सगळे जे काही आरोप त्यांनी लावलेत त्याचे सगळे पुराव्यानुसार आमचे प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. खरं तर काल परवा त्यांची आलेली प्रतिक्रिया जी होती की ती मला तर काँग्रेसकडनं मी विजयी झालो असतो तर मला तर असं वाटतं की अजित पवार म्हणतात की आम्ही मतं मारली,
विखे म्हणते बीजेपीने मतं मारली. म्हणजे आता काय आखरी मी तुम्हाला सांगितलं ना, हाय व्होल्टेज ड्रामा होता हा, आता तो ड्रामा समोर येतो आहे. त्यामुळे मला आता याच्यावर या सगळ्या ड्रामावर मला बोलायचं नाही. काँग्रेसच्या समोर महागाईचा प्रश्न आहे, अदानी इथं LIC लुटते आहे, बँका लुटते आहे, लोकांच्या घामाचा पैसा लुटत आहे, बेरोजगारी आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला साधी विद्युत मिळत नाही, कर्जमाफीची 50,000 रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या जे शेतीमाल विकत सरकार घेत नाही, कापूस शेतकऱ्यांचा पिकला आणि यांनी आयात कापूस केला, शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडलेत, तसे धानाचे पाडले, सोयाबीनचे पाडलेत, त्या सगळ्यांच्याबद्दल काँग्रेस त्यांच्यासाठी लढाई आहे आमची. आम्हाला ह्या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये आम्हाला फसायचं नाही, आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही, आमचा तो प्रश्न पण नाही. काँग्रेस जनतेची लढाई लढेल आणि जनतेचीच लढाई लढून काँग्रेस पुढं जाईल. त्यांना न्याय देणं काँग्रेसची भूमिका आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी तीच भूमिका घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली, लोकांचं दुःख समजून घेतलं. आज आमच्या हास्य जोडो या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचं जे दुःख आहे त्याचं निराकरण कसं करायचं त्याबद्दल राहुल गांधीजींची काही भूमिका मांडली ती आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. आमच्यासमोर खूप काम आहे. आम्हाला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये फसायचं नाही, आम्हाला त्याच्यात जायचं नाही. काल अजित पवार अगदी ठामपणे असं म्हणाले की सत्यजित जो आहे तो काँग्रेस सोडून जाणार नाही, काँग्रेसचा सहयोगी त्यांच्या आमदार रक्तात असेल, काँग्रेस आहे. त्यांच्या रक्तामध्ये 3 आम्ही सांगितलं ना, हायकमांड निर्णय घेईल त्याच्यावर कशाला तुम्ही. आता मी राष्ट्रवादीबद्दल आता काही बोलत नाही, मला ते बोलायचं पण नाही. तुमच्या मनात सातत्यानं राष्ट्रवादीबद्दल नाराजी दिसते. मला काय कोणी घडतंय? आता ते काय? महिला कारण तुम्ही काल अजित पवारांनाही टीका केली. अहो, मला अजित पवारांनी आमच्यावर टीका केली, आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली, जे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये ते आहेत आणि त्याच्यात असताना सुद्धा ते ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या उमेदवाराला आम्हीच मतं मारलीत, तर आखरी काय समजलं पाहिजे म्हणून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली. त्यांनी भूमिका काय मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला त्यांच्या घरातलं भांडण होतं, त्या घरातल्या भांडणाला यांनी वारंवार त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारच करतात. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, मी नाना पटोलेला सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांची सरकार पडत होती ते मला माहीत होतं, मी सांगितलं. अहो, तुम्हाला माहीत होतं, तुमच्याकडेच गृह खातं होतं. आखरी ज्या गोष्टी आज झाल्या त्या गोष्टीबद्दल वारंवार चर्चा करणं, काय जनतेचे प्रश्न संपलेत का त्यांच्यासाठी? काय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या त्या संपल्यात का? भाजप ज्या पद्धतीनं जी अन्याय व्यवस्था निर्माण करताय देशात, ज्या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवायला निघालेली आहे, हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आम्हाला फसायचं नाही, आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे. एका बाजूला तुम्ही आणि काय मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महाविकास थांब जरा, मराठी महाविकास मध्ये. आघाडीचं या सगळ्या ह्याच्यामध्ये भवितव्य काय? तुम्ही एकत्र अहो, राहणार, एक बघा, आमच्यात कोणाच वाद नाही. आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसामध्ये फार आलबेल आहे का? विखे आणि फडणवीसामध्ये सगळं आलबेल आहे का? ते तिकडे का नाही बघत तुम्ही लोक? आमच्याचकडे तुमचं लक्ष फार जास्त असतं. तुमच्याकडनं नाही मला अहो ऐका ना, एवढं मोठं अदानीनी या देशाला खोटे कागदपत्र देऊन LIC लुटली, ज्याच्यात तुमच्या आमच्या सगळ्या सामान्य लोकांचे पैसे आहेत, बँकांचे पैसे लुटलेत, त्याच्याबद्दल सरकार बोलायला पण तयार नाही. संसद बंद पडली, ते काही प्रश्न संपलेत का? नाही ऐका ना, मला ऐका. तुम्ही ते प्रश्न डायव्हर्ट कशाला करता? तुमच्या मालकाने दिलेलेच प्रश्न विचारू नका. तुमचे प्रश्न मी ऐकून घ्या, मी तुमचं ऐका ना. मी मीडियाला माझं एवढंच म्हणणं आहे की जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. आम्ही ते सांगत मी तुमचे मालक काय आता तुम्हाला तुम्ही मालकांशी वेगळ्या हो, मी ऐका ना. प्रश्न विचार मग मला माझा तुम्हाला ठीक आहे, तुम्ही मालकाची बाजू घेता म्हणून तुम्हालाच माझा प्रश्न नाही. माझा प्रश्न आहे एक बघा, माझा प्रश्न तुम्हीच प्रश्न करायचे, आम्ही नाही करायचे. सर मी पत्रकार नाही, मी द्यायची. असं काय तुम्ही काही प्रश्न केले तर आम्ही उत्तर द्यायचे. साधा प्रश्न आहे. आमचं ऐका, मालक अदानीचा प्रश्न ज्या पद्धतीनं खोटे कागदपत्र जोडून LIC असेल, बँका असतील, या सगळ्यांना आणि पैसा कोणाचा? या देशाच्या सर्वसामान्य लोकांचा. काय हा प्रश्न छोटा आहे? शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात आहेत, कशासाठी होतात आहेत हे प्रश्न लहान आहेत? बेरोजगारांची परिस्थिती जी काही अवस्था निर्माण झालेली आहे हे प्रश्न लहान आहेत? लोकांना 2 टाईम खायला मिळत नाही, गरीब लोकांची अवस्था गंभीर आहे महागाईमुळे, हे प्रश्न लहान आहेत? हे हाय व्होल्टेज ड्रामे निर्माण करून सातत्यानं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा कार्यक्रम जो BJP करतो आहे
आम्हाला तुमच्या मालकांबद्दल नाही, हा जो भाजप स्तंभ जो झालेला चौथा स्तंभ त्याच्याबद्दलचा आमचा आक्षेप आहे. जनतेचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. आमचे नेते राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर जी पदयात्रा केली 3,500 किलोमीटरच्या वर, मग ऊन असेल, पाऊस असेल, बर्फ असेल, याच्यातली ती यात्रा गेली. त्याच्यामध्ये जे काही जनतेचे दुःख त्यांनी जाणून घेतले, ते एक पैशाचं राजकारण केलं नाही. त्यावेळेस अनेक हाय व्होल्टेज ड्रामे करण्याचा प्रयत्न त्यावेळेसही BJP स्तंभाने केलेला होता, पण आमच्या नेते राहुल गांधींनी एक शब्द पण या हाय व्होल्टेज ड्राम्यावर बोलले नाहीत. त्यांनी सातत्यानं जनतेचे प्रश्न घेऊन पुढे गेले. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आम्हाला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये पडायचं नाही. कोणाच्या व्यक्तिगत जीवनात काय लफडे आहेत, काय आहे, त्यांचं त्यांनी बघावं. त्याच्यामुळे मी त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया आमचे प्रवक्ते देतात हेच तुम्हाला सांगतोय. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, मात्र या सगळ्या प्रकरणात तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना तुम्ही थेट स्पष्ट भूमिका करणं तांबें बाबतीत अपेक्षित आहे. हां. मात्र तुम्ही हे सगळं बोलणं टाळताय. अरे मी काय टाळत आहे? कारण त्यांनी नाव घेतलं सर. माझं ऐकत करा. त्यांच्या आरोपात तथ्य आहे असं समजायचं का? तांबेंच्या आरोपात तथ्य हे समजायचं. मी आमचे प्रवक्तेचा अर्थ काय असतं? पक्षाच्या वतीनं सगळी भूमिका प्रवक्ते मांडतात ना. आता प्रदेशाध्यक्षांनीच मांडलं पाहिजे सगळ्या गोष्टी, राहुल गांधींनीच मांडल्या पाहिजेत की खरगे साहेबांनीच मांडल्या पाहिजे, हे अपेक्षा करणं आम्ही प्रवक्ते. इतका छोटा विषय नाही. त्यांनी तुमचं नाव घेतलं सर. तुमचं नाव घेतलं ते तुम्ही म्हणताय की प्रवक्ते ते बोललं ना. तर तुम्हाला त्याच्यात समाधान नाही झालं प्रवक्त्याच्या, ऐकत हो, तुम्हाला प्रवक्त्याच्या समाधान नाही झालं तर मग मी तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा कसा होता मग त्याच्यावर सांगेल. चला, ड्राम्यातले कोण कोण कलावंत सगळे कलावंत सांगतात. मी परवा पण सांगितलं की हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. परिवारातला वाद आहे, हा जास्तच अंगावर आणला तर माझ्याजवळ खूप मसाला असं मी सांगितलं. म्हणून मी ऐका ना, मी माझ्याजवळ खूप मसाला आहे, मला त्या लेवलवर जाऊ देऊ नका असं मी परवा पण इशारा दिलेला आहे. ते तुम्ही पाहिलं ना, तुम्ही काय अजून सांगितलं तर ते तुमचं झालं जातं रेकॉर्ड. मला ऐकायचं का? अरे ऐक ना, मी ते सांगत आहे तुम्हाला. मला नाही जायचं तेवढ्या ह्याच्यात. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जो संदेश आम्हाला द्यायचा, आम्हाला सगळ्यांना जोडून घ्यायचा आहे. पण जे कोणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात, दोन नावेवर चालतात, त्या लोकांचा आमचा जो सगळा मसाला आहे, मला आज त्याच्यावरची प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणून प्रवक्त्याला त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, प्रवक्त्याला आम्ही सांगितलं की ते काय कागदपत्र असतील ते सगळे मीडियाला दाखवा आणि वस्तुस्थिती ते लोकांना अजून गेली पाहिजे हे आम्ही सांगितलं. ते छोटे इश्यू होते त्यांचे, प्रवक्त्यांपेक्षा मोठा आहे, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केले. अरे यार, मी तुम्हाला सांगितलं ज्या लेवलचं असेल त्याच लेवलवर जाऊ द्या ना. मेरे पे कोई आरोप नहीं लगे हैं. जिस तरह से उनने बात की है वो बात का जवाब हमारे प्रवक्ता दे रहे हैं और हमारे सामने मूल इशू जो है वो इशू है गरीबी है, बेरोजगारी है, महंगाई है, किसान की आत्महत्या है, किसान के फसल को दाम नहीं मिला जा रहा है. जिस तरह से अदानी समूह ने झूठे पेपर दिखाकर LIC और बैंकों को लूटा है, संसद में भी सरकार चर्चा करने को तैयार नहीं है. ये सब इशू हमारे लिए महत्व के और उस इशू के लिए हमारी लड़ाई शुरू है. 6 तारीख को हम लोग एक बड़ा आंदोलन पुणे में करने जा रहे हैं. पूरे राज्य में, पूरे देश में बैंकों के सामने और LIC के सामने हम लोग प्रदर्शन करने जा रहे हैं. और इस तरह से आम पब्लिक के पैसे, पसीने के पैसे कोई अगर लूट रहा है और सरकार उसको सपोर्ट कर रही है तो कांग्रेस उन लोगों की लड़ाई रास्ते पे लड़ेंगी. ये भूमिका हमारी है. देश में टीका हो रही है कि भाजपा इस बारे में बात करने को रेडी नहीं है. बिल्कुल, भाजपा अभी संसद में इस बारे में चर्चा करने की मांग की. हमारे नेता खरगे साहब ने भी राज्यसभा में इस बात को रखा. जिस तरह से उपसभापति हो, सरकार हो, इस पे बात करने को तैयार नहीं है. क्या मित्रों को क्या देश की जनता का पैसा लूटने को मित्रों के लिए सरकार बनी है? ये आम लोगों के मेहनत से और उनको जो सपने दिखाए गए थे, वो सपनों के आधार पर लोगों ने इनको वोट मारा था BJP को. क्या उनके ही पैसे लूटने के लिए इनको सरकार में भेजा था? और ये सवाल हम कांग्रेस की तरफ से पूछना चाहते हैं, लेकिन संसद में भी इस पे चर्चा करने के लिए तैयार नहीं है BJP. मोदी सरकार नहीं है और इसलिए अब रास्ते की लड़ाई हम 6 तारीख को हम लोग खुद पूरे देश में LIC और बैंकों के सामने आंदोलन कर रहे हैं. क्या आने वाले चुनाव में ये जो यहाँ पे होने जा रहा है बाई इलेक्शन, उसमें महाविकास आघाड़ी एक साथ है? क्योंकि कल तो आपने प्रेस कॉन्फ्रेंस लेके बात कही थी, लेकिन कहीं तो ऐसी आशंका पैदा होती कि ऐसा अगर चल रहा है तो कुछ तालमेल नहीं है. मुझे ये नहीं लगता कि अभी महाराष्ट्र में किसकी सरकार है? ED की सरकार है, एकनाथ शिंदे और फडणवीस की.
तो ये दोनों जगह में और विधान परिषद में एकनाथ शिंदे के कई उम्मीदवार दिखे क्या? उसका सवाल कभी किसी ने किया नहीं। क्यों नहीं किया? दो लोगों की सरकार है ना, तो उनके बारे में सवाल क्यों नहीं करते आप लोग कि भाई तो तुम्हारी अलायंस क्यों नहीं है, तुम्हारी बिगड़ गई क्या? मूल सब्जेक्ट है कि हमारी कल मीटिंग हुई, हम लोगों ने डिसाइड कर लिया है और आज नहीं तो कल हम डिक्लेयर करने वाले। तो हमने कल भी कहा था कि महाविकास आघाड़ी करके ये चुनाव हम लड़ेंगे। तो आपको हमारे में झगड़े होना चाहिए ऐसा तुम्हारी उम्मीद है तो मुझे पता नहीं। ऐसा बिल्कुल नहीं। हाँ, आप तो तो फिर अच्छा, आप तो हाँ, हमारी शुभकामनाएं आपके साथ में हम देखना चाहते हैं कि आगे। बिल्कुल, इसलिए तो हमारे को हाँ, रिजल्ट भी आया। लेकिन हमारे रिजल्ट भी आया। आपने देखा ना कि महाराष्ट्र में नागपुर हो, अमरावती हो, जो बीजेपी के गढ़ थे, कई सालों से उनके विधायक थे, तो उन लोगों को उनका गढ़ को ध्वस्त किया ना। तो ये महाविकास आघाड़ी का कमाल है और इसलिए आप लोगों से भी हमारी विनती है, हमारे में एकता है और जहाँ प्यार होता है वहाँ थोड़ा सा ये होता है, जहाँ प्यार नहीं होता है वहाँ पे पता ही नहीं चलता। और जब स्पोर्ट होता है तो ये ईडी सरकार में क्या स्पोर्ट होने वाला तुमको आगे पता नहीं है। लेकिन जो कुछ खलबते चल रहे, जैसे आपने कहा कि मेरे पास भी काफी नहीं, मसाला भरा हुआ है। मसाला देखो, तो किसके बारे में मसाला भरा मेरी है? बात समझ लो ना, समय पे सब बारूद यूज की जाती है, कभी भी गोलियां नहीं चलाई जाती है। तो किसके लिए आपने मेरे पास सब है अभी मसाला। सिंहगढ़ के नीचे आप आए हो, कार्यशाला चल रही है, यहाँ पे कुछ इसके बाद कुछ बारूद इस्तेमाल होगी? नहीं, यहाँ हमारे महिला कांग्रेस के प्रशिक्षण का काम चल रहा है। यहाँ पर महिला कांग्रेस आज महिलाओं के बहुत इशू है, क्योंकि महंगाई ये सबसे बड़ा और बेरोजगारी सबसे बड़ा महिलाओं के सामने इशू होता है। घर चलाना महिला को पड़ता है और बच्चे बड़े होते हैं, उनकी पढ़ाई से लेके उनके नौकरी तक की चिंता महिलाओं को होती है। और मोदी सरकार ने, बीजेपी सरकार ने महंगाई और बेरोजगारी ये दोनों हमारे महिला को दिए। देश में महिला आज सुरक्षित है और ऐसे समय में महिलाओं की लड़ाई महिला कांग्रेस के ओर से कैसी लड़ी जाए उसके बारे में हमारे यहाँ पर ये सेशन चल रहा है और उसके लिए मैं आया हूँ उस सेशन का इस कार्यक्रम को अटेंड करने के लिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।